नमस्कार. श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नामस्मरणाचे 10 अपराध. पद्मपुराणात श्री सनत कुमारांनी नारद मुनींना दशनामापराध सांगितले आहेत. ते वर्ज्य करून साधकाने नामस्मरण केले पाहिजे. ते अपराध पुढे लिहिल्याप्रमाणे: 1. साधू निंदा. 2. शिव व विष्णू यांच्या गुणनामादिकात भेद मानणे. 3. गुरुजनांची अवज्ञा. 4. वेदशास्त्र पुराणादिकांची निंदा. 5. नाममहात्म्याला अर्थवाद समजणे म्हणजे रुची उत्पन्न होण्याकरता अवास्तव वर्णन केले आहे असे म्हणणे. 6. नामाच्या बळावर पापाचरण करणे. 7. व्रत दान यज्ञादी शुभकर्माच्या समान नामास लेखणे. 8. भाव श्रद्धा व श्रवणाची अभिरुची नसलेल्यास दाटून उपदेश करणे. 9. नामाचे महात्म्य ऐकूनही त्याचे ठिकाणी श्रद्धा न धरणे. 10. अहंता ममतादी देह भाव विकारात गुरफटून जाणे इत्यादी. याचप्रमाणे सत्संग न करणे, असत्य भाषण करणे, कठोर वचनाने मन दुखावणे, परधन परदाराभिलाष करणे वगैरेही नामापराध अथवा अपथ्य होत. मोठमोठे शास्त्रज्ञ व समंजस लोकही ज्यांना कर्मगतीचे व व्यवहाराचे चांगले ज्ञान आहे ते सुद्धा सहजगत्या असत्य भाषणादी पापे करतात. तसेच असहाय्य अशा आपल्या पत्नीवर व गरीब नोकरांवर संतापणे, सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारच्या खुशमतीकरता हाताखालच्या लोकांवर व प्रजेवर रागवणे अथवा जुलूम करणे ही एक मोठी हिंसाच होते. त्यामुळे मने दुखवलेल्या तितक्या जीवांचे ते बोलके अथवा मुके शापच घेतात. त्यायोगे त्यांच्या पुण्याचा क्षय होतो. याचप्रमाणे पत्नीने पतीची अवज्ञा करणे, नोकरांनी धन्याची अवज्ञा करणे व कामात बुद्ध्या अंगचोरपणा करणे, व्यापाऱ्यांनी खोटे मोजमाप देणे व कम अस्सल माल गिराहिकांच्या पदरात घालणे इत्यादी ही पापे अथवा अपथ्य होत. ही वर्ज्य करून नामस्मरण केले पाहिजे म्हणजे त्याचा फार थोड्या वेळात प्रत्यय येईल. नामापराध दोषांचा परिहार नामानेच होतो. आता हे अपराध झाले तरी त्यांचा परिहार पुन्हा नामानेच होतो असेही पद्मपुराणात सांगितले आहे. प्रसिद्ध साधुवर्य श्री गुलाबराव महाराज आपल्या संप्रदाय सुरतुरू नामक ग्रंथात म्हणतात, नामाचे 10 अपराध ते न करोनी नाम घेता शुद्ध तरी तात्काळ तरे प्रसिद्ध संशयो नाही. निरपराध नामग्रहण हे वरिष्ठ सर्वाहून, परी सापराध नामग्रहण तेही तारी पद्मपुराण सांगे. नामापराधयुक्ताने नामान्येच हरंत्यघम अविश्रांती प्रयुक्ताने तान्ये वार्थ कराणीयत. पद्मपुराण ब्रह्मखंड अध्याय 25. अपराधही करोनी नामही नेघे वाणी तया परीस सापराध नामग्रहणी वरिष्ठता. मूर्ख जे लोक असती ते नाम महात्म्या म्हणती स्तुती आणि नामही वाचे न घेती ते न तरती सर्वथा. म्हणून निरपराध वा सापराध नाममंत्रची जपाया विशद कल्की अवतारे रक्षिला प्रसिद्ध द्विजतो नामबळेची. अनध्यस्त विवर्त शब्द तो नाम अनध्यस्त विवर्त रूप मेघश्याम येथ प्रधान गौण संभ्रम करू नये हे तुकाराम वदती इत्यादी. नामाचे जे 10 अपराध वर सांगितले आहेत तसे अपराध करतात आणि नामही घेत नाहीत त्यांच्यापेक्षा सापराध नामग्रहण करणारे लोक श्रेष्ठ आहेत. मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह शक्ती नसल्यामुळे पाप केल्याशिवाय राहवत नाही, पण माझी भक्तीही अंतःकरण पुरस्सर केल्याशिवाय राहवत नाही अशा लोकांना त्यांच्या अपराधाबद्दल त्या कर्मदोषातून मुक्त होण्याकरता शासन करायचे ते मी स्वतः करतो व त्यांना पावन करून घेतो. अभक्त पापी लोकांप्रमाणे अपराधाची शिक्षा भोगण्याकरता त्यांना यमाच्या हाती देत नाही. माझ्या भक्तांना ते पापी असले तरी यम दंड करू शकत नाही. यमाचे कोर्ट अभक्त पाप्यांकरता आहे असे भगवान महाविष्णू पद्मपुराणात सांगतात. याबद्दलचे सुंदर विवेचन वामन पंडितांनीही यथार्थ दीपिकेत केले आहे. श्री गुलाबराव महाराज म्हणतात, मूर्ख लोक असतात तेच नाममहात्म्याला वृथा स्तुती
म्हणजे अर्थवाद म्हणतात व नामही घेत नाहीत. ते कधीही तरणार नाहीत. यासाठी सापराध असो निरपराध असो नाममंत्राचाच योग्य रीतीने जप करावा. भगवंताचे नाम व त्याचे रूप ही दोन्हीही त्याचे अनर्ध्यस्त विवर्त आहेत करिता यामध्ये प्रधान व गौण असे भेद कल्पू नयेत. श्री तुकाराम महाराजही म्हणतात, नामाचे पवाडे बोलती पुराणे, होनी कीर्तन तुची ठेला. आदिनाथ कंठी आगळा हा मंत्र, आवळीचे स्तोत्र सदा घोकी. आगळे हे सार उत्तमा उत्तम, ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. तिही त्रिभुवनी गमन नारदा, हाती वीणा सदा नाममुखी. परीक्षिता मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. आणि तुळशीदासही एवंविध, बोलिले आधी प्रसिद्ध. की रूप साक्षात्कर समशुद्ध, नाम साक्षात्कर हा अभिप्राय. समुजत सरस नाम अरुनामी, प्रीती परस्पर प्रभु अनुगामी. नामरूप दो ईश उपाधी, अकथ अनादि सुसामुज साधी. तुलसी रामायण सबूरिक्तत्या भुवम सृजदिती. स्वये सांगते जननी श्रुती, की नामे प्रकट रूपस्थिती. बहु असती स्मृतीही त्या, नाम प्राणाचा प्राण. नाम जीवाचे जीवन, नाम म्हणजे नारायण. भाव भिन्न कल्पू नये. असती नामवैभव कथा, हा अपराध आहे सर्वथा. परी जो अपराधही करी आणि नामवर्जी तत्वता, त्या परीस असती नामवैभव कथा अपराध नव्हे. म्हणून नामाची स्तुती आम्ही निर्भय होऊन करू चित्ती. संत निंदा ही अपराध निश्चिती, म्हणून शुद्धाचरणही निंदुना. शुद्धाचरणाची निंदा करून बळेची असन्मार्ग स्थापून, जरी उपदेशू नामस्मरण तरी मग होऊ अपराधी. परी शुद्धाचरण पाहिजे आम्हासी, नामतवतारी शुद्धा शुद्धासी. या वस्तुतंत्र महात्म्यासी काय करावे. वेदाहून नाम वरिष्ठ, हे आम्ही म्हणे मुक्तकंठ. कारण आचारहीन न पुनती वेदा, हा स्पष्ट स्मृती ऐशी. पण नामे तरला अजामेळ, गणिका तरली वेल्हाळ. महामूढ तरला केवळ भद्र जाती तो. कृतकृती पुण्यधामा विप्र, तैसाची प्रल्हाद असुर. त्रैतायुगी शबर्यादी समग्र, नामेची तरले. द्वापरी गोपौद्धवादी निश्चिती, नामेची तरले पुराणे वदती. कलित तरले नाही मिती, पुढेही तरती अनंत. संप्रदाय सुरतरू. तात्पर्य, शक्य तितकी पथ्ये सांभाळून उपरोक्त नामापराध टाळून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. प्रमाद झाला तरी पुन्हा नामासच शरण असावे व निरपराध नामस्मरण करण्याची शक्ती देण्याबद्दल परमेश्वराची अनन्य भावे प्रार्थना करावी. म्हणजे तो दयाघन ती इष्टशक्ती देईल व साधन लवकर फलद्रूप होईल. प्रार्थनेने अंतरातल्या सर्व सूक्ष्म शक्ती जागृत होतात, असे श्री विवेकानंद म्हणतात. वेदाहुने नाम वरिष्ठ कसे. आचारभ्रष्ट पुरुषाला वेद पावन करू शकत नाहीत. तसेच वेद पठणामध्ये स्वरवर्ण व्यत्यास झाला तर त्यापासून अनर्थ होतो. अवक्षरम हस्तायुषम, विस्वरम व्याधिपीडितम, अक्षता शस्त्ररूपेण वज्रम पतती मस्तके. यथेंद्र शत्रू स्वरतोपराधात इत्यादी वचने या बाबतीत प्रसिद्ध आहेत. तसे नामाचे नाही. वेदोक्त कर्माला अथवा मंत्रानुष्ठाला अशुचित्व वगैरे बाधक आहेत. गायत्र्यादी मंत्रानुष्ठानास शापोद्धार करावा लागतो, तसे नामानुष्ठानास नाही. शापादी भयंकर कर्मा ते बाधू न शकती नामा. तपे शाप सामर्थ्य वाक्सिद्धी महिमा, ते तपही नामा नमन करी. दीनाचे वचन पाळी भगवंत, म्हणून तिही काळी नाम समर्थ. कवणाचाही शाप तयाप्रत, बाधू न शके कल्पांती. शाप लागला गायत्री पाठी, विप्रा शापमोचन करणे पाठी. अंबरीशाचा दुर्वास शाप जगजेठी, नामासाठी निवारी. शिवपुराणी वायुसंहितेत उत्तरभागी 12अध्यायात. मंत्रजपी प्रमाद होता स्मरावे मजप्रत, हे उमेसी उमाकांत सांगे. तांत्रिक धर्म वेदे निर्मिला, तंत्री वैदिक उपेक्षिला. परी वेदी तंत्री मिळवणी रक्षिला, भगवन नाम महात्म्य धर्म. अशौच अमंगलपण, ते बाधी आणि का अक्षरा. नाम घेता तरे निदसुरा, हे तुकाराम वाणी सुंदरा.
नाम महात्म्यही प्रमाण. वेदातील मंत्र अशुद्ध म्हटले किंवा सोवळे ओळे नीट पाळले नाही तर मंत्र जापकास वेड लागते, तसे नामाचे नाही. नामाचा उच्चार थोडासा अशुद्ध झाला तरी मनुष्य तरून जातो. म्हणून वेदांपेक्षा नाम श्रेष्ठ होय. श्री तुकाराम महाराज म्हणतात, मंत्र चळे पिसे लागले सत्वर, अबद्ध ते फार तरले नामे. अशौच ते बाधी आणिका अक्षरा, नाम निध सुरा घेता तरे. रागज्ञान घात चुकता होय वेळ, नाम सर्व काळ शुभदायक. आणिका भजता बोलीला निषेध, नाम ते अभेद सकळामुखी. तुका म्हणे तपे घाली ती घालणी, वेश्या उद्धरवणी गेली नामे. अबद्ध वाकडे जैशा तैशा परी, वाचे हरिहरी उच्चारावे. घालुनी आकाश करीतो कैवाड, वागोनेदी आड कळीकाळासे. तुका म्हणे आम्हा सापडले निज, सकळा हे बीज पुराणाचे. वेदांचा अधिकार फक्त द्विजांनाच आहे, स्त्री शूद्राधिकांना नाही. नामाचा अधिकार अतिशूद्रांना म्हणजे अस्पृश्यांना सुद्धा आहे. हरिनामाने अस्पृश्य व म्लेच्छही तरून जातात. हे सौकर्य वेदांमध्ये नाही, म्हणून वेदांपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजही असेच म्हणतात, अशौचाची जपो नये आणि का ते ऐको नये. ऐशा मंत्र ते जगभिये, त्याचे पळणे थोडे बरी क्षोभणे बघू. तैसा मंत्र राज नव्हे रे, नारायण नाम नारायण नाम, नारायण नाम म्हण कारे रे. बाह्या उभारावी त्यावरी कहाळ लावावी, गातिया ऐकतिया उणीव येवो नेदावी. उत्तमापासूनी अंतजवरी, मुक्तीची सेल मागावी रे रे. काय कराल यागे न शिणावे योगे, हे तो व्यासनची वाऊगे. नरहरी नरहरी उदंड वाचा म्हणाल तरी, कळीकाळ राहेल उगे रे रे. रामायण नाम इत्यादी. श्री एकनाथ महाराज म्हणतात, नाम निर्दळी पाप समस्त, हे सकळ शास्त्र संमत. जो विकल्प मानी येथ, तो जाण निश्चित वज्रपापी. शास्त्र श्रवण पुराण स्थिती, पाहिजे पंचमी सप्तमी व्युत्पत्ती. पढता अबद्ध नामकीर्ती, भगवत प्राप्ती प्रापक. नाना छंदे रहस्य मंत्र, विकळ हो नये उच्चार. मंत्री मंत्र रचिले साचार, चळले अपार मंत्रवादी. मंत्रविद्या ग्रहण, विकळ उच्चारिता वर्ण. शुद्धी नवे परी दारुण, पातकपूर्ण अंगिवाजे. करिता वेदाध्ययन, विस्वर झाल्या उच्चारण. शुद्धी नवे परी मरण, अवश्य जाण वृत्रासुरायसे. कर्मा आचमन करावे, तेथ माश मात्र जळ घ्यावे. न्यूनाधिकत्वासवे, दोष पावे सुरापानसम. हरिनामाचे ज्याशी स्मरण, वेद त्याचे वंदीचरण. माझो हरीचा पडियंता पूर्ण, त्यासी वेदविधान कदान बाधी. भगवंताची नामकीर्ती, याची नामे परमभक्ती. भक्तिपाशी चारी मुक्ती, दासित्वे वसती नृपनाथा. एकनाथी भागवत. वाल्मिकी ऋषी हे आपण अबद्ध म्हणजे अशुद्ध उलट्या नामाने तरलो असे रामाला सांगतात. इत्युक्ता राम ते नाम व्यत्यस्ताक्षरपूर्वकम, एकाग्र मन सात्रैव मरे ती जप सर्वदा. उफराटे नामे तरियेला कोळी, दोष झाले होळी रामनामे. श्री एकनाथ. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी. चरित्र रघुनाथाचे. दासबोध. पंचरात्रागमातही अबद्ध नामाने मनुष्य तरतात असे सांगितले आहे. मूर्खो वदती विष्णाय, बुधो वदती विष्णवे. नम इत्येवमर्थ, यद्वयोरोपी समम फलम. भावार्थ, मूर्ख मनुष्य विष्णाय नमः म्हणतो व विद्वान मनुष्य विष्णवे नमः म्हणतो, पण दोघांनाही फल सारखेच. मात्र दोघांनीही निराभिमान व सप्रेम वृत्तीयुक्त असले पाहिजे. असो, पण ह्या प्रतिपादनावरून ब्राह्मणांनी आपली वेदोक्त कर्मे सोडून देऊन हरिभजन करावे म्हणून संतांनी सांगितले आहे असे न समजता त्यांनी फक्त वस्तुस्थिती समोर मांडली आहे असे समजावे. तात्पर्य, आचारहीनम न पुनंती वेदाः ह्या वचनाप्रमाणे पाहता आचारभ्रष्ट लोकांना वेद तारू शकत नाही, पण दुराचारी लोकांनाही नाम तारू शकते. 2. वेदाच्या अशुद्ध उच्चाराने पाप लागते, पण नामाच्या अशुद्ध उच्चारानेही पाप जळून जाते. वेदपाठक ब्राह्मण मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झालेली उदाहरणे सापडतात, पण नामधारकाला सद्गतीच प्राप्त होते. तो ब्रह्मराक्षसाचाही उद्धार करू शकतो. 3. वेदाचा अधिकार सर्व वर्णांना म्हणजे सर्व मनुष्य जातीला नाही, पण नामाचा अधिकार चांडाळालाही आहे.
गायत्री मंत्राव्यतिरिक्तही भगवन नामाची आवश्यकता संत प्रबोधतात. गायत्री आहे ती वर्णाप्रती, क्षत्रिय असता दाशार नृपती, तो घ्यावया पंचाक्षरी शिवोपासती. गर्गमुनी प्रति शरण गेला. हे स्कंदपुराणी ब्रह्मोत्तरखंडी प्रथमाध्यायी कथा. या लागी उपासती गुरुही असे तत्वता, अनुभव उपतित्तीही समर्था असती येतो. यासाठी गायत्र्यादी मंत्रांचा अधिकार असणाऱ्यांनी सुद्धा भगवन नामस्मरण करणे अत्यंत कल्याणकारक आहे असे समजावे. वेदबाह्य लोकांनाही नामतारक आहे. वेदाधिकारी लोकांना मुख्य दीक्षा गायत्री मंत्राची, परंतु ह्या मंत्राचा विद्युक्त रीतीने जप करणारा हजारात किंवा 10,000 तरी एखादा या काळी सापडेल की नाही याविषयी संशयच आहे. श्री देवी भागवतात गायत्री मंत्राचा जप कसा करावा हे पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितले आहे. श्री नारायण उवाच. भिन्नपादा तु गायत्री ब्रह्महत्या प्रणाशिनी, अभिन्नपादा गायत्री ब्रह्महत्या प्रयच्छति. अच्छिन्नपादा गायत्री जपं कुर्वती ये द्विजाः, अधोमुखाश्च तिष्ठन्ति कल्पकोटी शतानि च. देवी भागवत स्कंद 11 अध्याय 17. त्रिपाद असती गायत्रीसी, मिळवणी न म्हणावी परियेसी, म्हणता पातक महादोषी, महानरक अवधारा. पृथक करोनी त्रिपदासी, जपामंत्र अतिहर्षी, पापे जाती ब्रह्महत्या दोषी, अनंत पुण्य पाविजे. श्री गुरुचरित्र. ह्याप्रमाणे शास्त्रात सांगितलेल्या रीतीने व स्वरवर्ण व्यत्यासरहित तो जप झाला नाही तर त्याचे शास्त्रोक्त फळही मिळणार नाही हे निराळे सांगणे नकोच. उलट अविधी जपापासून व अशुद्ध स्वरवर्णोच्चारापासून काही अनर्थ उपजला तर मिळवली म्हणायचे. वैगुण्य झाले तरी स्वधर्माचरण केले पाहिजे व दोष तर टाळणे शक्य नाही. म्हणून प्रत्येक वेदोक्त कर्माच्या अखेरीस यस्य स्मृत्याच नमोक्त्या या मंत्रोच्चारातील अच्युत नामाने कर्मातील व्यंग धुवून काढण्याची सोय कृपाळू स्मृतिकारांनी पूर्वीच करून ठेवली आहे. याचप्रमाणे वेदधर्मानुयायी लोकांनाच पुनीत करण्याची शक्ती नामात आहे असे नाही, तर वेदबाह्य लोकांनाही पावन करण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे असे नारद पुराणात नमूद आहे. वेदमार्ग बहिष्ठानां जनानां पापकर्मणां मनःशुद्धिविहीनानां हरिनाम्नैव निष्कृती. नारद पुराण. नामाचे वस्तुमहात्म्य अगाध. ये श्लोकी बोलिले प्रसिद्ध, वेदमार्ग बहिष्कृत अशुद्ध, तोही नामे साचतरे. आचारहीनम न पुनती वेदा इति, स्वये सांगता हे स्मृती, आणि नाम तव वेद बहिष्कृता तारिती, ते अगाध रीती महात्म्याची. संप्रदाय सुरुतरू. याप्रमाणे कर्मपतीत व जातीपतीत सुद्धा नामाने तरुण जातात ही त्या नामाची वस्तुशक्ती होय. श्री शंकराचार्यांचे नामजपाविषयी मत. वेदविरुद्ध सांख्यादी स्मृतीचे खंडन सूत्रकार व भाष्यकार यांनी केले आहे. पण वेदरहित असणाऱ्या म्लेंछ चांडालादिकांनाही तारक अशा भगवन नामाचा गौरव अद्वैत सिद्धांत स्थापक आचार्यांनी श्री विष्णू सहस्रनाम भाष्यात पुढील प्रमाणे केला आहे. मनसा वा अग्रे संकल्प यत्यथ वाचा व्याहरती, यद्वी मनसा तद्वाचा वदती, इति श्रुतेभ्यां स्मरणं ध्यानं च नाम संकीर्तनेर्तभूतम. यात स्मरण व ध्यान नामस्मरणानेच घडते असे सांगितले आहे. तसेच शारीर भाष्य यावरील भाष्यात पुढील स्मृतीचा आचार्यांनी उल्लेख केला आहे. म्हणजे ब्राह्मण दुसरे कर्म करो अथवा न करो, केवळ जपानेच त्याला सिद्धी निसंशय प्राप्त होत असते. कारण ब्राह्मण हा कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणारा दयाळू होय. ही स्मृती आश्रमकर्मे हातून होण्याचा संभव नसलेल्याही ब्राह्मणाला जपकर्माविषयी अधिकार असल्याचे दर्शवित आहे. नामास कर्म साद्गुण्य नाही. वेदोक्त कर्माचे दोष काढून टाकून त्यास साद्गुण्य म्हणजे सफलता प्राप्त होण्याकरता नामाची आवश्यकता आहे, तशी नामास सफळ करण्याकरता कर्माची आवश्यकता नाही. या संबंधाने श्री गुलाबराव महाराज म्हणतात, आणि बोलिले सांबपुराणी, कर्म साद्गुण्य नाही नामा लागुनी, तोही श्लोक ऐक श्रवणी, मन करोनी सावध. यदन्यत कुरुते कर्म यदिवा न करोति च, कृतेन जपयज्ञेन पराम सिद्धिम आपनुयात. करो न करो अन्य कर्म, जपयज्ञेची गती पावे परम, महापातकी ही जपेची धर्म, पावती ते तेथेची बोलिले. श्री समर्थ म्हणतात, नखो कंठ शोषू बहु वेदपाठी,
नको तू पडू साधनाच्या कपाटी, कसा कोण तो नेणवे अजपारे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, चढे गर्व ताठा अभिमान पोटी. घडे कर्म खोटे बहु हा दगारे, हरे नाम हा मंत्र सोपा जपारे. इतर कर्माविण नाम फळ, फळे हाही शास्त्रसंकल्प. म्हणून तद्युक्त जल्प, नामधारका स्पर्शेना. श्री एकनाथ महाराज या संबंधाने म्हणतात, नित्य नैमित्तिक कर्म जयान घडे हा धर्म. तेणे उच्चारावे नाम, सत्य निर्धार जाणावा. नामे कर्माची सुटे उपाधी, नामे तुटे आधी व्याधी. नामे शोक संदेह बुद्धी, नासत असे हरिनामे. नाना रोज तुटती नामे, घडती सर्व ब्रह्मकर्मे. एका जनार्दनी नामे, धर्म सकळ साधती. सारांश, सर्व पापांचा नाश करून सर्व धर्मफल म्हणजे कैवल्य प्राप्त करून देण्याची शक्ती नामात स्वतंत्र आहे. श्रद्धे वाचूनही नाम फळते. भगवद्गीतेमधील 17व्या अध्यायातील अश्रद्धयाहुतम दत्तम या श्लोकात श्रद्धाविरहित केलेली होम, दान, तप इत्यादी कर्मे असद्रूप आहेत, म्हणजे त्यांचे ह्या लोकी व परलोकीही फळ येत नाही असे भगवान सांगतात. अर्थात अश्रद्धेने केलेल्या धर्माविषयीची निष्फळता त्यात रंगवली आहे. परंतु नामाविषयी श्रद्धेची अपेक्षा नाही असे नारद पुराणात प्रत्यक्ष वचन आहे. केवळ भावार्थ वाचते. संसार मनाचा दाह करणारा अग्नीच असा जो मधुसूदन, ज्याचे नाम श्रद्धा नसतानाही वाचने घेतले असता अथवा मनात आले असता सर्व पापापासून पुरुष मुक्त होतो, तो सर्वात श्रेष्ठ आहे. श्री गुलाबराव महाराज म्हणतात, उदाहरण घेतलेल्या गीताश्लोकात धर्म हा श्रद्धाहीन आहे म्हणूनच तो कर्तुतंत्र आहे आणि नाम हे श्रद्धेच्या अधीन नाही म्हणून वस्तुतंत्र आहे. अमृत अवचट मुखी पडले तरी काय म्हणावे मरण न चुकले. तैसे अवचट हरिनाम वदनी आले तरी होय दहन महादोषा. वास्तुशक्तीच्या ठाई श्रद्धेची अपेक्षा नाही. नाम वस्तुतंत्र लवलाही वचन सिद्ध. भागवत स्कंद 6 अध्याय 2 यामधील यदागदम या 19व्या श्लोकावरील श्रीधरी टीकेचाही उल्लेख श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या ग्रंथात केला आहे. त्याचा भावार्थ मी वाचते. श्री वामन पंडित म्हणतात, न कळता अरण्यशाख, भक्षिता करोनी पाक. रोगी आरोग्य पावे हे कौतुक सकळ देखता. न कळता ही नामप्रताप, वाचेसे येता नासे पाप. न कळे बाळासी दीप, परितम नाशिता अवलोकी माते ते. नामे अज्ञान नासे, नामे आत्मा प्रकाशे. पावले जीवनमुक्त वशे, नामेची करुणी. यथार्थ दीपिका. न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे कधी न घडे. अजित नाम वदो भलत्या मेसे, सकल पातक भस्म करीतसे. नामसुधा. श्रीमद भागवतात याविषयीचा स्पष्टपणे उल्लेख पुष्कळ ठिकाणी आला आहे. त्यातला एक श्लोक देतो. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोमम हेलनमेव वा. वैकुंठ नाम ग्रहणम शेषागहरम विदुः. भावार्थ, पुत्राधिकाच्या निमित्ताने असो, थट्टेने असो, दंभाने किंवा अवहेलनेने असो, कसेही भगवान नाम घेतले तरी ते सर्व पापांचा नाश करते. तात्पर्य, नामाच्या ठिकाणी वस्तुशक्तीच तशी आहे म्हणून त्या श्रद्धेची अपेक्षा नाही. अश्रद्धेनेही नाम घेतल्यास जर इतके फलद्रूप होते तर श्रद्धापूर्वक घेणाऱ्यास ते अनंतपटीने फळलेच पाहिजे हे निश्चित समजावे. नाम ब्रह्म. नाम ब्रह्म, नाम ब्रह्म येणे पुरती सकळ काम. संसाराचा श्रम काही उरो ने दिरे. श्री एकनाथ. नामात सकल पापक्षय करण्याची व सकल मनोरथ पूर्ण करण्याची स्वतंत्र शक्ती आहे. त्या श्रद्धेचीही अपेक्षा नाही असे मागच्या प्रकरणात सांगितले. ही शक्ती त्यात कशाने आली तर नाम ब्रह्मरूप आहे, भगवत रूप आहे म्हणूनच आली. नाम हा परमात्म्याचा अनर्ध्यस्त विवर्त आहे असे मागे सांगितले आहे. त्याचे थोडे स्पष्टीकरण करतो. म्हणजे नामात ही वस्तुशक्ती कशी हे सर्वसाधारण वाचकाच्या लक्षात येण्यास सुलभ पडेल. आरंभवाद, परिणामवाद व विवर्तवाद असे 3 वाद वेदांत शास्त्रात सांगितले आहेत. त्यापैकी विवर्तवादावरच अद्वैत सिद्धांताची उभारणी आहे. आरंभवादाचे उदाहरण मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ती, परिणामवादाचे उदाहरण दुधापासून दही होणे व विवर्तवादाचे उदाहरण रज्जूवर सर्प भासणे.
रज्जू सर्प, शुक्तिका रजत वगैरे. रज्जूवर सर्पाचा भास होणे म्हणजे अधिष्ठानावर भ्रमाने दुसरा पदार्थ दिसणे, त्यास विवर्त म्हणतात. या विवर्तात अधिष्ठान ज्ञानाचा लोप होऊन नंतर आरोपित पदार्थ भासू लागतो. रज्जू हे अधिष्ठान व सर्प हा आरोप आहे. रज्जूवर सर्पाचा अध्यास झाला असेही म्हणतात. याप्रमाणे मूळ ब्रह्मवस्तूवर भ्रमाने जगताचा अध्यास झालेला आहे असा अद्वैत सिद्धांत आहे. विवर्तामध्ये अधिष्ठान सत्य व आरोप मिथ्या असतो. अधिष्ठानाचं नव्हे तर अधिष्ठान ज्ञानाचं लोप झाल्याशिवाय त्यावर भ्रमाने दुसरी वस्तू भासत नाही. याप्रमाणे अधिष्ठान ज्ञानाचा लोप होऊन त्यावर दुसऱ्या विजातीय वस्तूचा भास होणे यास अध्यस्त विवर्त म्हणतात. व अधिष्ठान ज्ञानाचा लोप न होता त्यावर दुसरी वस्तू भासणे याला अनर्ध्यस्त विवर्त म्हणतात. रज्जूवर सर्पाचा भास होतो तेव्हा रज्जू ज्ञानाचा लोप होतो, पण सुवर्णावर अलंकाराचा भास होतो तेव्हा सुवर्ण ज्ञानाचा लोप होत नाही. म्हणून सुवर्णाकार अलंकाराचा भास हा अनर्ध्यस्त विवर्त होय. यात सुवर्णासहित अलंकार दिसू लागतो. परमात्म्याचे अवतार विग्रह म्हणजे सगुण देह हे ह्याप्रमाणे आहेत. अवतारामध्ये ब्रह्मतत्वाच्या ज्ञानासहित अवतारूप भासते, म्हणून हा अनर्ध्यस्त विवर्त होय. सगुण अवतार हे जसे ब्रह्माचे अनर्ध्यस्त विवर्त, त्याप्रमाणे भगवन नामेही ब्रह्माचे अनर्ध्यस्त विवर्त होय. अर्थात अवतार जसे ब्रह्माहून भिन्न नाहीत, ब्रह्मरूप आहेत, तशी नामेही ब्रह्माहून भिन्न नाहीत, ब्रह्मरूपच आहेत असे जाणावे, अशी श्री गुलाबराव महाराजांची नामब्रह्माची मीमांसा आहे. ही किती सुंदर आहे हे रसिक भक्तच जाणून आनंद घोटू शकतील. इतरा टकमक. तात्पर्य, भगवंताची नामे हे भगवंताचे धनिरूप अवतारच होत आणि त्यामुळेच नामात तशी अद्भुत शक्ती आहे व तिलाच वस्तुशक्ती म्हणतात. वस्तुशक्तीलाच कार्य करण्यास अन्याची अपेक्षा नसते. अग्नीमध्ये कापूर अथवा काष्ट जाळण्याची नैसर्गिक अथवा अंगभूत शक्ती आहे, पण तोच कापूर अथवा काष्ट पाण्यात भिजलेले असेल तर तो प्रतिबंधक असा पाण्याचा अंश नाहीसा करून कापूर किंवा काष्ट दग्ध करण्यास थोडा उशीर लागेल इतकेच. याप्रमाणेच पूर्वीचे पाप प्रतिबंध नाहीसे करून इष्टफल प्रगत होण्यास थोडा उशीर लागेल. तरी संतांनी व शास्त्रांनी सांगितलेल्या नामाच्या वस्तुशक्तीवर विश्वास ठेवून सद्धारकांनी नामपारायण व्हावे व मथळ्यावरील नामब्रह्म येणे पुरती सकळ काम या संतवचनाचा अनुभव घ्यावा. भगवंतासारखेच भगवंताचे नामही पतित पावन आहे, ही खूणगाठ घट्ट बांधून ठेवावी. वाच्य पदार्थ व वाचक नाम ही केव्हाही निरनिराळी असायचीच असं न्याय आहे. गाय किंवा अग्नी हा वाच्य पदार्थ, गाय व अग्नी या वाचक नामाहून केव्हाही निराळा असतो असा व्यवहारातील अनुभव आहे. अग्नी हा पदार्थ व अग्नी हा शब्द एकच असता तर अग्नी उच्चारल्याबरोबर जिभेला फोड आले असते, ते येत नाहीत. त्या अर्थी वाच्य व वाचक केव्हाही एक होऊ शकणार नाहीत. तोच न्याय भगवान व भगवन नाम यासही का लागू नये असा प्रश्न उद्धृत करून श्री गुलाबराव महाराजांनी वाच्य वाचक भेद हा भौतिक पदार्थास लागू आहे. भगवान व भगवन नाम हे भौतिक नसून अभौतिक आहेत, याकरता वरील न्याय यांना लागू होत नाही असे सांगून भगवान व भगवन नाम दोन्ही एकरूप आहेत असे नामाचे प्रतिपादन महाराजांनी आपल्या ग्रंथात प्रथमयष्टी निदिध्यास प्रकरणात सुंदर व सहप्रमाण केले आहेत. जिज्ञासूने ते त्यांच्या ग्रंथात पाहून घ्यावे अशी मी शिफारस करतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.